महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आज रोजी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ कर्जमाफी द्यावी, जिरायत शेतीसाठी हेक्टरी 1 लाख रुपये, बागायत शेतीसाठी हेक्टरी 1.5 लाख रुपये, फळबाग शेतीसाठी हेक्टरी 2 लाख रुपयांची मदत द्यावी, ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, मृत पावलेल्या प्रति जनावरामागे 75,000 रुपयांची मदत द्यावी, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी 1 लाख रुपयांची मदत द्यावी, घरातील पडझड झालेल्यांना घरकुल योजनेअंतर्गत पक्की घर बांधून द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले। संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या सरकारने करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण राज्यात आंदोलन करेल। या महायुती सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। जर मला वाटतं या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मला वाटतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि राज साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आज हे आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, कांद्याला भाव दिला पाहिजे, शेतकऱ्याच्या संपूर्ण मग तो कांदा असेल, टमाटा असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या मालांना हमीभाव दिला पाहिजे आणि मागच्या वर्षीची नुकसान झाली ती सुद्धा भरपाई सरकार देत नाही। आज इतका ओला दुष्काळ पाणी पडून सुद्धा पंचनामे केले जात नाही। त्यासाठी माननीय राज साहेबांनी आज हा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला जाग आणण्यासाठी आपण बघितलं मागे हजारोच्या संख्येने या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा हे सरकार जागेवर येत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही, गुन्हेगारी असेल प्रत्येक विषयामध्ये हे सरकार धिम्म आहे। कोणत्या प्रकारे कोणालाही न्याय देत नाही, त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं हे आज आंदोलन। या आंदोलनाप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इसम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, तालुका अध्यक्ष सुधाकर राऊत, मधुकर खांडबहाले, उपशहराध्यक्ष विजय हिरे, विशाल भावले, दीपक मोकळ, अविनाश पाटील, मिलिंद कांबळे, कैलास मोरे, एजाज शेख, नाना आहेर आदींसह जिल्हाभरातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।